नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सर्कल या धड्यामधला जो पार्ट आपण सुरू केलेला आहे, अगदी त्याचाच पुढचा भाग आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। पाठीमागे आपण बघितलेला भाग आहे की सर्कल मधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। बेसिक कन्सेप्ट आपण कोणकोणत्या बघितलेल्या आहेत एकदा परत रिवाइज करूयात। कॉर्ड असेल, डायमीटर असेल, रेडियस असेल, त्यासोबतच आपण टँजेंट, सिकंट हा जो नवीन पार्ट आहे हा या ठिकाणी बघितलेला आहे। या सोबतच आपण बघितलेले जे पार्ट्स आहेत, एका पॉइंट पासून पासिंग होणारे सर्कल्स किती काढता येतात, दोन पॉइंट पासून पासिंग होणारे सर्कल्स आपण किती पास होतात हे पण बघितलेलं आहे। त्याच्यानंतर 3 नॉन कोलिनियर पॉइंट पासून किती सर्कल पास होतात, त्यासोबतच आपण बघितलेलं आहे 3 कोलिनियर पॉइंट्स पासून किती सर्कल पास होतात, बरोबर आहे। हा बेसिक पार्ट आपण बघितलेला आहे। या सोबतच आपण इयत्ता 90 मधला जो काही पोर्शन होता तोही आपण रिवाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो असेल तुमचा कोणता, तर तो बघितलेला आपण कॉर्डशी संबंधित असलेल्या प्रॉपर्टीज, 4 थिअरम म्हणजे 2 थिअरम आणि त्याचे 2 कॉन्व्हर्स, हे या ठिकाणी आपण मागच्या लेक्चर मध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी त्याच पद्धतीने आज आपण पुढचा भाग बघणार आहोत। पुढचा एक थिअरम आपल्याला बघायचा आहे। त्या थिअरमचं नाव आहे टँजेंट सेगमेंट थिअरम, बरोबर आहे। टँजेंट सेगमेंट, टँजेंटच्या सेगमेंटचा थिअरम आहे। अजून एक पार्ट बघितलेला होता आपण, तो असा होता की जर एखादा सर्कल असेल तर त्या सर्कलला नेमकं किती आपल्याला टँजेंट काढता येतात, बरोबर आहे। टँजेंट शिकल्यानंतर आपण बघितलेलं आहे की सर्कलच्या 3 कंडिशन्स असू शकतात की जर एखादा पॉइंट ऑन द सर्कल असेल, सर्कलवर असेल, तर त्या सर्कलच्या पॉइंट पासून, त्या पॉइंट पासून, सर्कलवरील पॉइंट पासून आपल्याला एकच काय करता येते, टँजेंट काढता येते, बरोबर आहे। त्यानंतर आपण बघितलेलं होतं की सर्कलच्या जर अपोजिट साइडला म्हणजे बाहेरच्या बाजूला एक्सटर्नल पार्ट मध्ये जर एखादा पॉइंट असेल तर त्या पॉइंट पासून आपल्याला मॅक्झिमम 2 टँजेंट आपल्याला ड्रॉ करू शकतो, आपण काढू शकतो, बरोबर आहे। हा पार्ट बघितलेला आहे। देन नेक्स्ट आपण एक थर्ड पॉसिबिलिटी आपण बघितलेली होती। ती थर्ड पॉसिबिलिटी आपली अशी होती की सर्कलच्या इनर साइडला जर एखादा पॉइंट असेल, अंतर्भागामध्ये जर एखादा पॉइंट असेल, तर त्या पॉइंट पासून आपल्याला एकही टँजेंट पास होणार नाही, हे पण आपण या ठिकाणी शिकलेलो होतो। आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे आपण थिअरम बघत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय की इथे एक पॉइंट आहे, म्हणजे इथे समजा एक पहिल्यांदा सर्कल दिसतोय आपल्याला, ज्याचं की सेंटर पॉइंट ए आहे, बरोबर आहे। ए हा सेंटर पॉइंट असलेला सर्कल आहे। त्याच्यानंतर डी हा या सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये असलेला पॉइंट आहे आणि या पॉइंट डी मधून या सर्कलला काढलेल्या 2 टँजेंट आपल्याला या ठिकाणी दिसतात। एक टँजेंट आहे आपली डीपी आणि दुसरी टँजेंट आहे डीक्यू। या 2 वेगवेगळ्या टँजेंट ज्या आहे, या 2 टँजेंटशी संबंधित आपल्याला या थिअरम बघायचा आहे, म्हणून त्याला म्हणायचं टँजेंट सेगमेंट। कारण या टँजेंट मुळे 2 सेगमेंट तयार होतात। एक सेगमेंट आहे तुमचा डीक्यू आणि दुसरा आहे पी पासून डी पर्यंतचा पार्ट म्हणजे सेगमेंट असणार आहे, म्हणजे डीपी आणि डीक्यू हे 2 सेगमेंट तयार होतात। या सेगमेंटशी रिलेटेड आपल्याला हा थिअरम बघायचा। थिअरमचं स्टेटमेंट बघूयात पहिल्यांदा। टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ एक्सटर्नल पॉइंट ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट, असं आपल्याला स्टेटमेंट आहे। बघा, थिअरम सिंपल आहे, इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारला जातो, याच्यावर क्वेश्चन्स पण असतात, बराच सारा पार्ट यावर महत्त्वाचा आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट थिअरम म्हणून आपण याला म्हणू शकता, बरोबर आहे। त्यामुळे लक्ष देऊन आपल्याला बघितलं पाहिजे याच्यामध्ये काय आहे। बघा, सांगितलेलं आहे टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ अ सर्कल। सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट पासून जर त्या सर्कलला 2 टँजेंट्स काढलेले असतील तर देन दे आर कॉन्ग्रंट असं सांगितलेलं आपल्याला। तर त्या दोन्ही ज्या टँजेंट आहेत त्या कॉन्ग्रंट असणार आहेत, आपल्याला अशा प्रकारे या स्टेटमेंट मध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे। या स्टेटमेंट मध्ये आपण इथं देन दे आर, इथं आपण म्हणू शकता देन दे आर, आणि इथं असेल तुमचा स्टार्टिंगला इफ। हे स्टेटमेंट आता कंडिशनल स्टेटमेंट असेल। इफ टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ एक्सटर्नल पॉइंट ऑफ अ सर्कल देन दे आर कॉन्ग्रंट असं असणार आहे। आपण याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट का केलेलं आहे, कारण याच्यावर आपल्याला डायग्राम काढायची असते आणि त्या डायग्रामच्या आधारे आपल्याला काय लिहायचं असतं, टू गिव्हन लिहायचं असतं किंवा टू प्रूव्ह लिहायचं असतं, बरोबर आहे। हे दोन्ही पार्ट्स लिहिण्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो पार्ट म्हणजे आपल्याला काय आहे, तर हा जो स्टेटमेंट दिलेला आहे त्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट करणं महत्त्वाचं आहे। कारण स्टेटमेंट मधला जो पार्ट आहे आपला गिव्हनचा,
इफ पासून देन पर्यंत असतो. मग इफ पासून देन पर्यंत दिलेला पार्ट वरून आपण डायग्राम काढायचं म्हटलं तर एक सर्कल काढावं लागेल. या ठिकाणी तुम्ही सर्कल काढून घेतलेलं आहे, ए सेंटर असलेलं, बरोबर आहे. याच्या एक्सटर्नल पार्ट पासून तुम्हाला दोन टँजंट सेगमेंट काढायचे आहेत आणि ते दोन्ही टँजंट सेगमेंट आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. देन नेक्स्ट आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, तर पुढच्या पार्टमध्ये आपल्याला सांगितलेला भाग आहे तो म्हणजे देनच्या पुढचा डायग्राम काढल्यानंतर आपण काय करत असतो तर या ठिकाणी गिवन लिहित असतो आणि गिवन मध्ये इन अ सर्कल विथ सेंटर इज पॉइंट ओ, सॉरी पॉइंट ए. ए सेंटर असलेला आपण सर्कल काढलेला. देन अजून काय सांगितलेलं आहे, या डी पॉइंट पासून आपण काढलेले दोन टँजंट सेगमेंट काढलेले आहेत हे या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच आपण यालाच कंटिन्यू करू शकतो असं डी ए किंवा डी पी अँड सेग डी क्यू इज अ टँजंट सेगमेंट. हे दोन टँजंट सेगमेंट आहेत असं आपण सांगितलेलं आहे. इन सर्कल विथ सेंटर इज पॉइंट ए. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेला पार्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, डीपी अँड सेग डी क्यू इज टँजंट सेगमेंट असं आपण सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट आपल्याला पुढे काय लिहिता येतं, या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे की आता टू प्रूव्ह मध्ये आपल्याला सांगितलेलं असल्यामुळं इथं काय असणार, देनच्या पुढचा पार्ट असतो आणि देनच्या पुढे आपल्याला समजतं या ठिकाणी निश्चितच ते निश्चितपणाने समजलेला पार्ट असेल आपला कोणता, तर देन दे आर कॉन्ग्रंट. काय कॉन्ग्रंट असणार आहेत, ते जे काढलेले एक्सटर्नल पार्ट पासून काढलेले जे सेगमेंट आहेत ते कॉन्ग्रंट आहेत म्हणून सांगायचं आहे. मग एक्सटर्नल पार्ट पासून काढलेले सेगमेंट आहेत डी क्यू सेग डी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेग असेल तुमचा डीपी. हे दोन तुम्हाला सेगमेंट कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. रेख डी क्यू एकरूप आहे रेख डीपी, बरोबर आहे. देन नेक्स्ट आपल्याला पुढे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. रचनेमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपण दुसऱ्या डायग्राम मध्ये रचना कन्स्ट्रक्शन करून घेतलेला आहे. काही नाही, फक्त आपण काय केलेलं आहे या ठिकाणी एपी आणि हा ए क्यू हे दोन्ही काय केलेले आहेत या ठिकाणी जॉईंट केलेले आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही दोन पार्ट्स या प्रकारे जॉईंट केलेले आहेत ते आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन मध्ये लिहावं लागेल. ड्रॉ किंवा जॉईंट सेग म्हणू शकता, ड्रॉ सेग एपी अँड सेग ए क्यू. एपी अँड ए क्यू हे जॉईंट केलेले आहेत, हे ड्रॉ केलेले आहेत आपण, म्हणून आपण सांगितलं कन्स्ट्रक्शन मध्ये. ते का करायचं आहे हे तुम्हाला आता लक्षात येईल. हे जर तुम्ही जॉईंट केलात तर आता तुम्हाला हे जे दोन पार्ट्स इक्वल दाखवायचे आहेत, कोणते, एक आहे पीडी आणि एक आहे तुमचा डी क्यू. डीपी आणि डी क्यू हे दोन पार्ट्स इक्वल दाखवायचे आहेत. हे इक्वल दाखवण्यासाठी आता तुमच्याकडे जी डायग्राम आहे या डायग्राम मध्ये तुम्ही शोधू शकता की हे दोन जे पार्ट्स आहेत हे जे कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत ते दोन वेगवेगळ्या ट्रायंगलचे काय आहेत, पार्ट्स आहेत. इथे एक ट्रायंगल आहे, खालच्या बाजूला एक ट्रायंगल दिसतोय आणि वरच्या एक बाजूला ट्रायंगल दिसतोय. दोन ट्रायंगलचे त्या दोन साइड्स आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आणि ज्या वेळेस तुम्हाला आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवता आलेत तर तुम्ही ते सांगू शकता की बाय डिफॉल्ट ते जे काही आहेत ते दोन साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रंट आहेत असं आपल्याला सांगता येतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता लिहू शकता प्रूफ. आता सांगितलेल्या पद्धतीनं हे दोन ट्रायंगल्सचे पार्ट्स आहेत म्हणून आपल्याला लिहावं लागेल इन अ ट्रायंगल. ट्रायंगल्स कोणता आहे वरचा घेऊयात, पी ए डी. पहिला ट्रायंगल घेतला पी ए डी अँड दुसरा ट्रायंगल घ्यावा लागेल आपल्याला, तो ट्रायंगल असेल तुमचा कोणता, क्यू ए डी. ट्रायंगल असेल तुमचा क्यू ए डी. या दोन ट्रायंगलचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता आता तुम्हाला ह्या दोन पार्ट्स इक्वल दाखवायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे दोन ट्रायंगल्स पण इक्वल दाखवायचे आहेत, कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. आणि दोन कॉन्ग्रंट ट्रायंगल दाखवण्यासाठी आपल्याकडे ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट पैकी कोणत्या टेस्टचा या ठिकाणी वापर करता येतो हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे मुळात पहिल्यांदा ही काय आहे, टँजंट आहे आणि ही जी काढलेली काय आहे एपी म्हणजे रेडियस आहे. देअरफॉर आपल्याला हा जो अँगल जो दिसतोय तो हा अँगल किती डिग्रीचा आहे असं वाटतोय किंवा होणार आहे, हा 90 डिग्रीचा होणार आहे. का 90 डिग्रीचा होणार आहे, कारण आपण पाठीमागे बघितलेलं टँजंट थिअरम आहे. टँजंट थिअरम काय सांगतोय, ज्यावेळेस रेडियस आणि टँजंट एकमेकांना कॉन्टॅक्ट करतात एखाद्या पॉइंट मध्ये तर त्या कॉन्टॅक्ट पॉइंट पाशी काय असतात ते परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकांना काय असतात लंब असतात. हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे.
त्यामुळे आपण सांगू शकता. आणि सिमिलरली आपल्याला हा पण अँगल सांगता येतो, हा पण किती डिग्रीचा असतोय 90 डिग्रीचा. सेम टँजंट थिअरम नुसार आपल्याला सांगता येतो. देअरफॉर आपण विचार करूयात पहिल्यांदा तो अँगल 90 डिग्री दाखवण्याचा. म्हणजे बघा इथे सांगू शकता तुम्ही अँगल APD. बघा अँगल APD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता असणार आहे तुमचा AQD. दुसऱ्या ट्रायंगलचा अँगल असेल AQD. इथं सांगू शकता याचं रिझन इच 90 डिग्री म्हणू शकता, किंवा आपण इथं दुसरा ऑप्शन एक असंही लिहू शकता 90 डिग्रीचे आहेत, किंवा बिकॉज दुसरं कारण सांगू शकता फ्रॉम टँजंट थिअरम. फ्रॉम टँजंट थिअरम. टँजंट थिअरम नुसार लिहिलेलं आहे या ठिकाणी. इकडे 90 लिहा. ठीक आहे. दोघांचं माप 90 अंश का आहे याचं कारण पण सांगितलेलं आहे पुढे. नेक्स्ट असेल एक पार्ट झाला तुमचा. दुसरा एक पार्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतो AP आणि हा AQ आहे. AP असेल किंवा AQ असेल हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. का कॉन्ग्रुएंट आहेत बरं? रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या काय आहेत त्या दोन्ही त्रिज्या आहेत. बरोबर आहे. आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात तर समान मापाच्या असतात, इक्वल डिस्टन्स असतो त्या दोघांचं. देअरफॉर आपल्याला लिहिता येतं साइड कोणती आहे AP. या ट्रायंगलची AP साइड ही कॉन्ग्रुएंट असणार आहे. कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे? AQ शी कॉन्ग्रुएंट आहे. साइड AQ शी कॉन्ग्रुएंट आहे. याचं रिझन लिहावं लागेल तुम्हाला. रेडाय ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या काय आहे त्या रेडियस आहेत. बरोबर आहे. देन नेक्स्ट आपल्याला आणखी एक पार्ट म्हणजे या दोन पार्ट्स वरून आपल्याला कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सांगता येत नाहीत, म्हणून आपल्याला तिसरा एक पार्ट या ठिकाणी या दोन ट्रायंगल्स मध्ये कॉन्ग्रुएंट आहे का नाही हे चेक करावं लागेल. दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला असं लक्षात येतं की या दोन्ही ट्रायंगलची एक साइड जी आहे AD ही दोघांमध्ये कशी आहे कॉमन आहे. देअरफॉर आपण सांगू शकता. आणि जर त्या साइडचा विचार केला या ट्रायंगलचा विचार केला तर हा 90 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे, म्हणजे त्याला तुम्ही हायपोटेनियस म्हणू शकता, कर्ण म्हणू शकता. म्हणून आपण त्या ठिकाणी आपण त्याला नाव लिहूयात हायपोटेनियस. कोणता आहे हायपोटेनियस? AD इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस. कोणता आहे दुसरा तुमचा हायपोटेनियस? दुसऱ्या ट्रायंगलचा आहे तुमचा AD. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. याचंही कारण आहे कॉमन साइड्स. बरोबर. दोघांची कॉमन साइड आहे. आणि आता एवढी माहिती पुरेशी आहे आपल्याला हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी. एक हायपोटेनियस आहे, एक साइड आहे. बरोबर आहे. हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार आपल्याला दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट सांगता येतात. देअरफॉर ट्रायंगल असेल आपला कोणता PAD इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल असेल तुमचा कोणता QAD. आणि हे दोन ट्रायंगल्स आपले कॉन्ग्रुएंट झालेले आहेत बाय विच टेस्ट? हायपोटेनियस साइड टेस्ट. हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार हे दोन्ही काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. आणि दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर आपल्याला लिहिता येतात त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात इक्वल असतात. म्हणून याचे करस्पॉन्डिंग साइड असेल कोणते आहे या ठिकाणी PD किंवा DP म्हणू शकता. इज कॉन्ग्रुएंट टू साइड असणार आहे कोणती QD. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. या ठिकाणी आपला आन्सर पण झालेला आहे. या ठिकाणी प्रूफ करायचा पार्ट होता आपला कोणता DQ आणि DP कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. आणि इथे DP आणि DQ हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आलेले आहेत. असा सिंपल सगळ्यात सोपा थिअरम म्हटला तरी चालेल. या सर्कल या चॅप्टरवरचा सगळ्यात सिंपल हा थिअरम आहे. आणि हा विचारला तर तुम्हाला 3 मार्क्सला विचारला जाण्याची खूप शक्यता आहे. यासोबतच याच्यावर प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. त्यामुळे महत्त्वाचा पार्ट आहे हा. याला तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. हा थिअरम समजलेला असेल आता सगळ्यांनाच. याच्यासोबत तुम्हाला पुढे आहे प्रॅक्टिस सेट आहे तुमचा 3.1. आता प्रॅक्टिस सेट 3.1 मधले काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातला पहिला क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी समोर दिसतोय तो क्वेश्चन आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर. सोबत दिलेली जी डायग्राम आहे या डायग्राम मध्ये सांगितलेलं काय आहे बघा तुम्हाला द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C. त्याची रेडियस दिली तुम्हाला. रेडियस 6 सेंटीमीटर दिलेली आहे. लाईन AB इज अ टँजंट ऑफ A. या पॉइंट पासून जाणारी लाईन AB जी आहे या सर्कलची टँजंट दिलेली आहे. तर आपल्याला फॉलोइंग स्टेटमेंट मध्ये तुम्हाला विचारलेलं काय काय आहे बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स.
खाली काही प्रश्न दिलेले आहेत, 4 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला काय इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे आपण बघूयात. पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. CAB या अँगलचा मेजर काढायचा आहे, म्हणजे तुम्हाला CA जॉईंट करून घ्यावा लागेल, म्हणून आपण हा CA जॉईंट केलेला आहे. आणि अँगल CAB चं माप काय असू शकतं हे तुम्हाला लगेच लक्षात येतं. हा CA म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ सर्कल. अँड तुम्हाला माहिती आहे ही तुमची AB जी आहे टँजंट आहे, म्हणून क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. मग एक रेडियस असेल आणि एक टँजंट असेल आणि हे दोघं एकमेकांना एखाद्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर आपल्याला डायरेक्ट थेरम वापरता येतो, टँजंट थेरम. आणि आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. आन्सर स्टार्ट करत असताना आपण लिहू शकता अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री असणार आहे. याचं कारण असेल फ्रॉम टँजंट थेरम. फ्रॉम टँजंट थेरम. टँजंट थेरम मध्ये आपण शिकलेला पार्ट आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट आहे वाय म्हटलेला आहे. कारण काय आहे तर कारण पण आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपलं संपलेला आहे. वन लाइनर क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला विचारलेला, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉइंट C फ्रॉम लाईन AB अँड वाय म्हटलेलं परत पण इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, पॉइंट C चं डिस्टन्स किती आहे असं म्हटलेलं आहे. फ्रॉम लाईन AB या लाईन पासून पॉइंट C चं डिस्टन्स किती आहे हे फाइंड करायचं आपल्याला. हे पण तुम्हाला लक्षात येतं. ह्या पॉइंट C चं डिस्टन्स या लाईन AB पासून शोधण्यासाठी हे किती डिस्टन्स आहे बरं, AC चं डिस्टन्स काढायचं आपल्याला. मग AC काय आहे, AC हे तुम्हाला माहिती आहे आता म्हटल्याप्रमाणे हे काय आहे, रेडियस आहे, त्रिज्या आहे. आणि त्रिज्येचं जेवढं माप आहे तेवढंच असणार आहे त्याचं डिस्टन्स. AB या लाईनचं पॉइंट C पासून डिस्टन्स असलेलं किती कशा एवढं असणार आहे, रेडियस एवढं असणार आहे. आणि रेडियस तुम्हाला सांगितलेले आहे 9 सेंटीमीटर दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. देअरफॉर दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर सांगू शकता, व्हॉट इज द व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB. बरोबर आहे. इथे सांगू शकता डिस्टन्स ऑफ पॉइंट C from line AB is equal to radius of a circle. सर्कलचं जेवढं रेडियस आहे तेवढंच डिस्टन्स कुणाचं आहे तर AB चा, कशाचं आहे, पॉइंट C चं फ्रॉम लाईन AB पासूनचं डिस्टन्स असणार आहे. देअरफॉर लेंथ ऑफ AC इज इक्वल टू किती असणार आहे, 9 सेंटीमीटर. रिझन विथ आपला आन्सर पण या ठिकाणी आपला आलेला आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन संपलेला आहे आपला, दुसराही क्वेश्चन या ठिकाणी संपलेला आहे विथ रिझन. आपण दोन्ही क्वेश्चन सोडवलेले आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामधलाच, डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ BC. बघा AB चं डिस्टन्स दिलं आता तुम्हाला या ठिकाणी किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. देन नेक्स्ट तुम्हाला फाइंड काय करायचं आहे आता BC चं डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे या प्रकारे आता तुम्हाला इथं काय तयार होतं, ट्रायंगल तयार होतोय. या ट्रायंगल मध्ये तुम्हाला माहिती असलेली इन्फॉर्मेशन काय आहे, हा 90 डिग्रीचा एक अँगल माहिती आहे. म्हणजे हा ट्रायंगल जो तयार होतोय आपला हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सोबतच तुम्हाला दोन बाजू माहिती आहेत. एक बाजू तुम्हाला माहिती आहे किती सेंटीमीटरची आहे, 9 सेंटीमीटर. आणि दुसरी लेंथ तुम्हाला माहिती आहे किती, 6 सेंटीमीटर. हे दोन्ही ज्या लेंथ आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं आपण आता लिहू शकतो, काय लिहू शकतो बघा, या ठिकाणी मी हे सगळं इरेज करतोय किंवा आपण नेक्स्ट स्लाइडवर आपण या ठिकाणी बघूयात. अशा ठिकाणी काय सांगता येतं तुम्हाला, सेम आहे. इथं दिलेलं डिस्टन्स मी लिहितोय, AB चं डिस्टन्स 6 सेंटीमीटर आहे, AC चं माहिती आहे 9 सेंटीमीटर. हा परपेंडिक्युलर आहे इन अ ट्रायंगल ABC. अँगल CAB इज इक्वल टू किती आहे, 90 डिग्री. 90 डिग्रीचा असल्यामुळेच आपल्याला लिहिता येतो बाय पायथागोरस थिअरम काय सांगतो पायथागोरस थिअरम, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग इथं हायपोटेनियस कोणता आहे तुमचा, BC आहे. देअरफॉर BC चा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइड्स कोणत्या आहेत, AC चा स्क्वेअर इज इक्वल टू प्लस काय असणार आहे, AB चा स्क्वेअर. ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यूज. मग आता AC ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, AC आहे 9 स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 6, ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल. 9 चा स्क्वेअर येतो 81, 6 चा स्क्वेअर येतो 36. बरोबर.
आणि ते नेक्स्ट आपल्याला या दोघांची ॲडिशन हे किती होईल 6 + 1 7 होणार आहे, 8 + 3 हे होणार आहे 11, बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला भेटलेला आन्सर असणार आहे काय, BC² = 117 आलेला आहे, बरोबर आहे. 9 आणि 6 सेंटीमीटर दिल्यामुळे आपल्याला या प्रकारे काय भेटलेला आहे, तुम्हाला भेटलेला आहे BC². देअरफॉर BC = किती असणार आहे मग, √117 हे या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये आपल्याला डिस्टन्स असणार आहे. आणि 117 याचं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून आपल्याला ॲज इट इज ते तसंच ठेवावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला तिसरा क्वेश्चनचा आन्सर आपल्याला समजलेला आहे. आता लास्ट एक क्वेश्चन आहे 4th नंबरचा. याच्यामध्ये सांगितलेला आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड Y म्हटलेला आहे, बरोबर आहे. ABC या अँगलचं मेजर तुम्हाला काढायचं आहे. 6 दिलेला आहे AB चं डिस्टन्स आणि इथं B या अँगलचं मेजर्स काढायचं 18 असायला पाहिजे का. इथं कॅल्क्युलेशन मध्ये बघा बरं आपल्याला काही गडबड आहे का. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल अँगल B चं मेजर जर काढायचं असेल, अँगल ABC आपल्याला काढायचं आहे. परत एकदा आपण या क्वेश्चन मध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेला अँगल कोणता आहे, या ठिकाणी A दिलेला आहे 90 इन अ ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन अँगल अँगल C = A = किती आहे 90 डिग्री. पायथागोरस थेरम नुसार आपण सोडवतोय. पायथागोरस थेरम मध्ये सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे आपल्याला BC² = AB² प्लस काय असणार आहे AC². ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यू. AB किती आहे आपला, AB दिलेला 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे 6² असणार आहे, प्लस AC² म्हणजे किती असणार आहे या ठिकाणी AC² तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. AC दिलेला आहे तुम्हाला A पासून C पर्यंत डिस्टन्स. रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर 6 सेंटीमीटर. देअरफॉर आपल्याला 6 झालेला आहे. 6 आहे, आपण 9 घेतलेलं होतं, सॉरी अगोदरच्या पण एक्झाम्पल मध्ये 9 घेतलेलं होतं वाटतं, पण 6 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून आपल्याला ठेवावं लागेल 6 सेंटीमीटर असणार आहे. हा म्हणजे 6² असेल. व्हॅल्यू आपण चेंज लिहिलेली होती 6² 36 प्लस इथं परत 36. ज्यावेळेस असं आपल्याला BC² 36 + 36 येतं. आता 36 आणि 36 72 होतं, पण आपल्याला BC ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर इथं स्क्वेअर मध्ये आलेला आहे, मग स्क्वेअर रूट काढावं लागेल. BC ला आपल्याला असं लिहावं लागेल √72. याचा स्क्वेअर रूट काढायचं असेल किंवा याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर हे असं असणार आहे 36 × 2. 36 चं स्क्वेअर रूट निघणार आहे 6√2, बरोबर आहे. हे BC ची व्हॅल्यू आलेली आहे, बरोबर आहे. या प्रकारे तुम्ही सोडवू शकता. पाठीमागच्या पण क्वेश्चन मध्ये आपण थोडं टँजंट मध्ये AC ची जी लेंथ दिलेली आहे आपण 9 लिहिलेली आहे, पण 9 नसून ती किती असणार 6 सेंटीमीटर असणार आहे. आपण इथं थोडं चुकीचं लिहिलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट पुढे आहे आता पुढचा भाग म्हणजे आपल्याला काढायचा आहे मेजर ऑफ अँगल ABC. आता मिळालेली इन्फॉर्मेशन या ट्रायंगलचा विचार केला तर तुम्हाला आता माहिती आहे हा 6 सेंटीमीटरचा आहे, हा 6 सेंटीमीटरचा आहे, बरोबर आहे. दोन साइड तुमच्या इक्वल आहेत आणि तिसरी साइड आपण काढली आत्ताच, ती आहे किती आलेली आहे 6√2 आहे. बघा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर दोन साइड्स इक्वल येत असतील तर तो जो ट्रायंगल असतो त्या ट्रायंगलला तुम्ही आयसोस्केलस ट्रायंगल म्हणणार आहात, बरोबर आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये दोन साइड्स इक्वल असतील तर त्या दोन साइडच्या अपोजिट असलेले अँगल्स पण आपल्याला पाहायला मिळतील, ते इक्वल असणार आहेत. म्हणजे अँगल C चं मेजर आणि अँगल B चं मेजर कसे असणार आहे इक्वल. देअरफॉर अँगल ABC असं आपल्याला पहिल्यांदा साइड कोणत्या आहेत AC = दुसरी साइड माहिती आहे आपल्याला AB. AC आणि AB या दोन्ही साइड्स इक्वल आहेत. देअरफॉर आपल्याला लिहिता येतं मेजर ऑफ अँगल ACB याच्या अपोजिट अँगल असलेलं ACB = मेजर ऑफ अँगल असणार आहे तुमचा कोणता ABC. दोन्ही अँगल्स कसे असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहे, बरोबर आहे. मग आपल्याला या सम ऑफ ऑल अँगल्स किती असणार आहे 180 डिग्री. सर्व कोणांची बेरीज 180 अंश असते. मग यातल्या 3 कोणांची बेरीज आपण लिहित असतो त्रिकोणामध्ये. कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर किती असणार आहे 180 अंश. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स, बरोबर आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं या एकाचं माप माहिती आहे. कोण A चं माप किती आहे
मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री आहे, म्हणून हे 90 ॲज इट इज प्लस अँगल बी प्लस बी आणि सी इक्वल आहेत, त्याच्यामुळे अँगल बी प्लस अँगल बी लिहिलं तरी चालेल. मग हे असेल 180 डिग्री. आता अँगल बी प्लस बी होईल अँगल 2B होणार आहे आणि हे 180 प्लस असलेलं 90 पुढे गेल्यानंतर -90 होतं, म्हणजे मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 - 90 होतं आपलं. किती होणार आहे? हे 90 डिग्री होणार आहे आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 असलेलं पुढे डिवाइड, म्हणजेच अँगल बी इज इक्वल टू असेल तुमचा किती डिग्रीचा असणार आहे? 45 डिग्रीचा. तुम्ही या पद्धतीने या क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काढू शकता. आणि असे सब क्वेश्चन्स विचारल्यानंतर 3, 4 किंवा 5 असे सब क्वेश्चन्स विचारल्यानंतर तो जो क्वेश्चन तुमचा जाणार आहे तो 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे. या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन इन डिटेल सोडवता यायला पाहिजे. या प्रकारे आपण प्रश्न पहिला बघितलेला आहे. अगदी सेम आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात. दुसरा प्रश्न बघा, यामध्येही बरेच सारे सब क्वेश्चन्स तुम्हाला इथं समोर विचारलेले आहेत. बघा प्रश्न वाचून घेऊयात आपण या ठिकाणी. इन द ॲडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओ हा सर्कलचा सेंटर पॉइंट आहे असं म्हटलेलं आहे, डायग्राम मध्ये दिसतोय आपल्याला. फ्रॉम पॉइंट आर सेग आर एम अँड आर एन आर टँजंट. आर एम आणि आर एन हे दोन टँजंट काढलेले आहेत. टचिंग टू द सर्कल्स ॲट द पॉइंट एम अँड एन. एम आणि एन या पॉइंट मध्ये काय करतात? ते इंटरसेक्ट करतात, टच करतात. बरोबर आहे. इफ ओ आर इज इक्वल टू 10, ओ आर चा डिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला 10, देन रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला हे दोन्ही जॉईंट करावे लागतील, हे पण आणि हे पण. आणि हे दिलेलं आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर, म्हणजे हे पण असणार आहे 5 सेंटीमीटर. देन पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच सेगमेंट, टँजंट सेगमेंट. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टँजंट सेगमेंटची लेंथ काढायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा बरं, या ठिकाणी दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला एक लक्षात येतं की हा अँगल किती डिग्रीचा दिसतोय? 90 डिग्रीचा दिसतोय. बरोबर आहे. म्हणजे एक ट्रायंगल तयार होतो या ठिकाणी. इथं फर्स्ट नंबरचा ट्रायंगल. एका ट्रायंगल मध्ये 2 साइड्स माहिती आहे, एक 10 सेंटीमीटरची आहे, एक 5 सेंटीमीटर. म्हणजेच तुम्हाला निश्चितपणानं इकडची एक बाजू काढता येते बाय पायथागोरस थिअरम. बरोबर आहे. देअरफॉर आपण पहिल्यांदा लिहूयात इनर ट्रायंगल. आन्सर लिहित असताना आपल्याला इनर ट्रायंगल कोणता घेतोय आपण? MOR मध्ये. बरोबर. MOR याच्यामध्ये अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री असणार आहे. कशावरून? फ्रॉम टँजंट थिअरम. बरोबर आहे. टँजंट थिअरम नुसार आपल्याला कळालेला आहे की काय आहे तो 90 डिग्रीचा. 90 डिग्रीचा असेल तर बाय पायथागोरस थिअरम तुम्हाला लक्षात येतं. पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम नुसार तुम्हाला हायपोटेनियस स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असणार आहे. म्हणजेच इथं असणार आहे OR चा स्क्वेअर इज इक्वल टू असेल तुमचे रिमेनिंग 2 साइड्स. रिमेनिंग 2 साइड्स आहे तुमच्या OM चा स्क्वेअर प्लस MR चा स्क्वेअर. OM चा स्क्वेअर प्लस MR चा स्क्वेअर. ठेवा मग याच्यामध्ये व्हॅल्यूज तुम्ही. आता OR किती आहे या ठिकाणी? 10 आहे, म्हणजे 10 चा स्क्वेअर. OM पण माहिती आहे तुम्हाला, OM 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे 5 सेंटीमीटर. MR काढायचं आहे, म्हणजे MR चा स्क्वेअर ॲज इट इज 100. 10 चा स्क्वेअर येईल 100. हे पुढे असेल 25 चा स्क्वेअर होईल 25 प्लस MR चा स्क्वेअर. देन नेक्स्ट हे 25 मायनस मध्ये येणार आहे, म्हणजेच MR चा स्क्वेअर इज इक्वल टू 100. याच्यामधून मायनस करावं लागेल तुम्हाला 25. 100 मायनस 25 म्हणजे 75 होतं. हे MR चा स्क्वेअर इज इक्वल टू आलेला. नेक्स्ट तुम्हाला MR इज इक्वल टू व्हॅल्यू भेटेल. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स केल्यानंतर अंडर रूट मध्ये यालाच तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे, म्हणजे 25 × 3 लिहू शकता. 25 × 3 = 75 होतं. बरोबर आहे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला MR ची या ठिकाणी व्हॅल्यू मिळालेली आहे. MR इज इक्वल टू सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये 25 चा स्क्वेअर रूट निघतं, म्हणजे 5√3. या प्रकारे तुम्हाला MR ची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आता जेवढं माप MR चं असणार आहे अगदी तेवढंच माप कुणाचं असणार आहे? NR चं. का? कारण टँजंट सेगमेंट थिअरम मध्ये आपण शिकलेलं आहे की टँजंट सेगमेंट जे आहेत एकाच पॉइंट पासून काढलेले टँजंट सेगमेंट आर इक्वल मेजरचे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर आपल्याला सांगता येतं फ्रॉम टँजंट सेगमेंट थिअरम, फ्रॉम टँजंट सेगमेंट थिअरम MR इज इक्वल टू दुसरा सेगमेंट कोणता आहे तुमचा? NR इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. हे झालेलं आहे तुमच्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. आणि इन डिटेल तुम्हाला अशा प्रकारे सोडवता यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MOR.
MOR चं मेजर काढायचं बघा, MOR. ठीक आहे, आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. MOR चं म्हणजे तुम्हाला इथं जर बघत असाल तुम्ही तर हा अँगल काढायचा MOR. MOR ची लेंथ काढण्यासाठी तुम्हाला जे लेंथ आलेली आहे या ट्रायंगल मध्ये, आता जर तुम्ही ट्रायंगल हा वरचा घेत असाल तुम्ही आत्ताच्या सारखाच, त्याच्यामध्ये एक 10 सेंटीमीटरचा आहे, हा तुम्हाला 5 सेंटीमीटरचा आहे आणि एक तुमचा 5√3 या प्रकारचा दिसतोय. म्हणजे याचा अर्थ निश्चितच हे कंपॅरेटिव्हली तुम्हाला याचं काय करावं लागेल, या साईडचा कंपॅरिझन नुसार त्या अँगलचा मेजर्स तुम्हाला या ठिकाणी काढता यायला पाहिजे. बरोबर आहे. मग आपण प्रयत्न करूयात. हे 10 सेंटीमीटर आहे तर हे 5 कसं येतं, 10च्या करेक्ट हाफ हा काय आहे, हाफ असलेला अँगल तुम्हाला पाहायला मिळतो. बरोबर आहे, सॉरी मेजर असलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच या OR चा आणि ह्या MO चा संबंध काय आहे, अर्धा आहे तो. मग हा OR काय आहे, कर्ण आहे. कर्णाच्या अर्धा कोण असणार आहे, कर्णाच्या अर्ध असलेलं माप हे 30 अंश कोणासमोरील बाजूचं माप असतं. बघा आपण ट्रायंगलच्या प्रॉपर्टी शिकलेल्या असतात. ट्रायंगलच्या प्रॉपर्टी मधले आपल्याला माहिती आहे 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री जी काही प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची, त्या प्रॉपर्टी मध्ये आपण शिकलेलं असणार आहे की 30 डिग्रीच्या ऑपोजिट असलेल्या साईडचं मेजर जे असणार आहे हाफ ऑफ हायपोटेनियस असतं. देअरफॉर आपल्याला सांगता येतं फ्रॉम, किंवा पहिल्यांदा आपण लक्षात घेऊयात, काय घेऊयात, या दोघांचा संबंध सांगूयात. या दोघांचा सांगा किंवा या दोघांचा सांगा, कुठलाही सांगितलं तरी चालेल. जर तुम्हाला या दोघांचा, आता तुम्हाला अँगल O काढायचा आहे म्हटल्यानंतर या दोघांचा संबंध सांगावा लागेल. या दोघांचं रिलेशन काढण्यासाठी तुम्ही विचार करू शकता की या OM म्हणजे OR अपॉन काय आहे, दुसरी साईड तुमची MR आहे, या दोघांचा संबंध सांगा. म्हणजेच किंवा तुम्ही असं लिहू शकता, काय आहे, पहिल्यांदा MR आहे, MR अपॉन काय आहे, दुसरी साईड तुमची OR आहे. रिलेशन बघतोय म्हणजे अपॉन मध्ये लिहिलेलं आपण, हे आहे तुमचं 5√3 आहे. देन नेक्स्ट पुढे आहे किती, हे 10. 5 1 जा 5, 5 2 जा किती असणार 10. म्हणजेच MR इज इक्वल टू असणार आहे तुमचा √3 राहिले वरती, अपॉन 2 आहे. अपॉन मध्ये असलेला OR इकडे मल्टिप्लाय मध्ये OR होतो. बरोबर आहे. आणि ह्या इक्वेशन नुसार म्हणजे MR चा मेजर किती आलेला आहे, OR च्या किती आलेला, √3/2 आलेला आहे. बरोबर आहे. देअरफॉर लिहिता येतं from properties of measure of angle 30 degree, 60 degree and 90 degree of triangle. बरोबर आहे. काय सांगते येते प्रॉपर्टी नुसार, तुम्हाला माहिती आहे 60 डिग्रीच्या ऑपोजिट असलेल्या साइडचं जे मेजर असणार आहे ती किती असतं, √3/2 इंटू हायपोटेनियस असतं. बरोबर आहे. मग इथं जे आलेलं मेजर्स आहे तुमचं MR चं मेजर आलेलं आहे √3/2 इंटू हायपोटेनियस. मग MR च्या ऑपोजिट असलेला जो अँगल असणार आहे हा MR आहे, याच्या ऑपोजिट असलेला अँगल किती डिग्रीचा असणार आहे, बाय डिफॉल्ट 60 डिग्रीचा. देअरफॉर आपल्याला लिहिता येतं मेजर ऑफ अँगल इज MOR इज इक्वल टू 60 डिग्री. आणि या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचा आन्सर होणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक दुसरा पण सोडवलेला आहे. आता तिसरा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया. काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. बघा MRN हा मोठा अँगल काढायचा आहे. ठीक आहे. जसं तुम्ही सोडवलात अगदी सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल O पण किती असणार, 60 डिग्री. बरोबर आहे. आणि हा रिमेनिंग अँगल असणार आहे, या ट्रायंगलचा रिमेनिंग अँगल एक 90 डिग्रीचा झालेला आहे तुमचा, एक 60 डिग्रीचा असणार आहे. मग डायरेक्टली तुम्हाला लिहिता येतं रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 30 डिग्री. देन नेक्स्ट तुम्हाला लास्ट अँगल इकडचा पण सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट हा पण 30 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल MRN म्हणजे या दोघांचे ऍडिशन होणार आहे, हे 30 + 30 किती डिग्री येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. आणि तुम्हाला लिहिता येतं मेजर ऑफ अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. आणि अशा प्रकारे फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर हे सब क्वेश्चन्स आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सोडवलेले आहेत. बरोबर आहे. अगदी या पद्धतीनं तुम्हाला नेक्स्ट पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न पण आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी बघा बरं काय दिलेले आहे इन्फॉर्मेशन. सेक RM अँड सेक RN आर टँजंट सेगमेंट ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. O सेंटर असलेला काय आहे, सर्कल आहे. आणि या सर्कलच्या MR आणि NR ह्या दोन टँजंट सेगमेंट आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट OR इज बायसेक्ट अँगल MRN ॲज वेल ॲज अँगल MON.
म्हणजे या दोन अँगलला हा बायसेक्ट करतो हे सांगायचं आहे. म्हणजे एका अँगलला म्हणजे हा अँगलला MON बरोबर, MON ला बायसेक्ट करतो दाखवायचं आहे, आणि दुसरा MRN ला बायसेक्ट करतो हे पण तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ बायसेक्टर कधी म्हणतोय आपण, जर एखादा अँगल असेल आणि या अँगलचा बायसेक्टर, म्हणजे समजा मी याला बायसेक्टर म्हणत असेल तर हे दोन पार्ट्स कसे येत असतात, तो इक्वल येत असतात. आज जर दोन पार्ट्स या प्रकारे इक्वल येत असतील तर हा जो मधला सेगमेंट आहे, म्हणजे मधला रे जो आहे, हा रे काय असणार आहे तुमचा, बायसेक्टर ऑफ द अँगल असं आपण म्हणू शकता. मग सेम सिमिलरली आपल्याला इथं पण तेच दाखवायचं, बायसेक्टर दाखवायचं. याचा अर्थ हे दोन अँगल्स तुम्हाला कसे दाखवायचे, हा वरचा जो छोटा अँगल आहे हा छोट्या अँगलच्या खालच्या अँगलशी कसे दाखवायचं आहे, कॉन्ग्रुएंट दाखवायचं, एकरूप दाखवायचं. ठीक आहे. सेम इकडं पण तुम्हाला सेम, म्हणजे हे दोन अँगल बरोबर, एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी काय दाखवायचे आहेत, एकरूप. बरोबर, हे दोन कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत आपल्याला, आणि हे पण दोन तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. बरोबर आहे. हे दोन कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी या दोघांचं मेजर्स तुम्हाला काढता आलं पाहिजे. आणि सिमिलरली आत्ताच आपण सोडवलेला जो काही पार्ट होता क्वेश्चन नंबर 2, त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये देखील तुम्ही काय दाखवलेलं होतं, मेजर ऑफ अँगल्स तुम्ही काढलेले होते. बरोबर आहे, कोणांची मापं तुम्ही काढलेली होती. आता आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे आपण बघूयात, आणि ते सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. बघा, यामध्ये इक्वल दाखवायचे पार्ट्स तुम्हाला लक्षात आलेले आहेत. मग अगदी त्याच पद्धतीने आपण इक्वल दाखवण्याचा प्रयत्न करूयात. इथं सांगितलेलं आहे दोन सेगमेंट आहेत, म्हणजे दोन कसे काय होणार आहेत, कॉन्ग्रुएंट सेगमेंट होणार आहेत. बरोबर आहे. त्यानंतर या दोन ट्रायंगलचा विचार केला तर तुम्हाला हे दोन ट्रायंगल्स कसे सापडतील, तर ते कॉन्ग्रुएंट सापडणार आहेत. कशावरून, तर बाय विच टेस्ट. इथे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, इथं जे असलेले जे दोन अँगल्स आहेत, दोन साइड्स कॉन्ग्रुएंट झालेले आहेत टँजंट सेगमेंट थेरम नुसार. परत तुम्हाला माहिती आहेत की हे जे दोन अँगल्स आहेत, हे दोन अँगल्स पण कसे आहेत, तर या ठिकाणी हे दोन अँगल्स पण तुम्हाला परपेंडिक्युलर आहेत, 90 डिग्रीचे आहेत. त्याच्यानंतर ह्या दोन साइड ज्या आहेत, ह्या दोन साइड्स पण तुम्हाला लक्षात येतील, तर त्या कशा असणार आहेत, तर ह्या दोन साइड्स पण इक्वल असणार आहेत, कारण त्या रेडाय ऑफ सेम सर्कल आहेत, एकाच वर्तुळाच्या काय आहेत, त्या दोन्ही त्रिज्या आहेत. मग गिवन इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला लक्षात येतं. आपण आन्सर लिहायला स्टार्ट करतो. इन अ ट्रायंगल, दोन त्रिकोणामध्ये इन अ ट्रायंगल, दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला सांगता येईल. बरोबर आहे. अँगल्स इक्वल तुम्हाला दाखवता येतील, आणि आपण विचार करूया. इन अ ट्रायंगल, तुमचा ट्रायंगल MOR आहे, MOR, अँड दुसरा ट्रायंगल असेल तुमचा, तो कोणता असणार आहे, MOR, NOR. बरोबर आहे. दुसरा ट्रायंगल NOR. या ठिकाणी तुम्हाला दोन ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट दाखवता आले तर तुम्ही दाखवू शकता की हे दोन अँगल्स पण कशा पद्धतीने कॉन्ग्रुएंट होणार आहेत. ठीक आहे. मग आता इथं पहिल्या ट्रायंगलचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येतं दोन सेगमेंट दिलेले आहेत, म्हणून आपण सांगू शकता साइड कोणती आहे तुमची, MR. इकडची साइड घेतली, MR इज कॉन्ग्रुएंट असणार आहे कुणाशी, साइड NR ला कॉन्ग्रुएंट असणार आहे, म्हणून आपण लिहितोय आता इथं साइड NR. याचं कारण सांगू शकता तुम्ही, रिझन काय असणार आहे, दोन्ही कॉन्ग्रुएंट का आहेत, कारण याचा अर्थ आहे इथं सांगितलेलं आपल्याला टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की दुसरा पार्ट दाखवता येतो की इथं सांगितल्याप्रमाणे इथं ह्या दोन्ही पण इक्वल दाखवलेत आपण, म्हणजेच सेग तुमचा किंवा साइड असेल तुमची, ही पण कोणती आहे, OM इज कॉन्ग्रुएंट असणार आहे. साइड कोणती असेल तुमची, ON असणार आहे. याचंही रिझन रेडाय ऑफ सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या या काय आहेत, त्रिज्या आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येतं की हा जो OR आहे, हा OR दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे, म्हणून साइड OR इज कॉन्ग्रुएंट असणार आहे कुणाशी, साइड OR शीच कॉन्ग्रुएंट आहे. आणि इथं रिझन सांगू शकता तुम्ही, कॉमन साइड ऑफ बोथ ट्रायंगल, कॉमन साइड. आणि यानुसार लक्षात आलेलं आहे की हे दोन ट्रायंगल्स तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर बाय विच टेस्ट ट्रायंगल MOR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल असेल तुमचा NOR. कशावरून आले ते दोन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, फ्रॉम SSS टेस्ट. बाजू 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 म्हणजे बा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झालेले आहेत. जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग अँगल्स पण कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. देअरफॉर आपल्याला लिहिता येतं याचे करस्पॉन्डिंग अँगल्स जे पाहिजेत ते लिहा. मी म्हटल्याप्रमाणे हे दोन अँगल सांगायचे, म्हणजे या ट्रायंगलचा तुम्हाला अँगल MOR घेतला तर इकडच्या ट्रायंगलचा तुम्हाला कोणता अँगल असणार आहे, NOR. हे दोघं सारखी झालेली आहेत. बरोबर आहे. दुसरा अँगल लिहिता येतो आपल्याला अँगल MRO. बरोबर आहे.
MRO याच्याशी असलेला कॉन्ग्रंट असलेला अँगल कोणता येतो? NRO, बरोबर आहे. NRO इथं आहे बघा, R ला R आहे, O ला O कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. आणि याच्या पुढे कारण लिहिता येतं आपल्याला, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाचे संगत काय आहेत? हे कोन आहेत. आणि त्यानुसार लिहिता येतं देअरफॉर, आता हे दोन कॉन्ग्रंट झालेले आहेत, हे पण दोन कॉन्ग्रंट झालेले आहेत, म्हणजेच सेग OR जो आहे इज बायसेक्टर ऑफ अँगल असेल तुमचा कोणता? MON, अँड दुसरा अँगल असेल तुमचा कोणता? OMRN. या दोन्ही अँगलचा बायसेक्टर असणार आहे. या पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे बघूयात. सिंपल क्वेश्चन आहे हा पण. नेक्स्ट तुम्हाला या चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 वर काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते हे तुम्हाला रिव्हिजन साठी महत्त्वाचे आहेत. पहिला क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, अ लाईन विच इंटरसेक्ट अ सर्कल ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स इज कॉल्ड ॲज. बरोबर आहे. अशा प्रकारचे MCQ मध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तुम्हाला. म्हणजे सिकंड याच्याबद्दल तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. सिकंड असेल, टँजंट असेल, बरोबर आहे, किंवा पॉइंट असेल, कॉन्टॅक्ट पॉइंट वगैरे याच्या संबंधित तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दुसरा आहे, 2 टँजंट्स ड्रॉ ॲट द एंड ऑफ द डायमीटर ऑफ अ सर्कल एक्सटेंडेड विल मेक अन अँगल ऑफ. किती डिग्रीचा अँगल तयार करतायत हे आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, 2 टँजंट्स आहेत, बरोबर आहे, ड्रॉन ॲट द एंड ऑफ डायमीटर. देन म्हणजे इथं किती असणार आहे? सर्कल असेल, सर्कलचा हा डायमीटर आहे, बरोबर आहे. या डायमीटर तुम्हाला काय करायचं आहे? 2 टँजंट्स ड्रॉन ॲट द एंड ऑफ द डायमीटर. हा डायमीटरच्या एंड मधून तुम्हाला काय करायचे आहेत? टँजंट काढायचे आहेत, बरोबर आहे. हे टँजंट समजा सपोज आपण अशी काढलेली आहे, इथं एक सपोज केली आपण काढली. विल बी मेक अन अँगल ऑफ. याच्यामध्ये अँगल तयार होतो का? काय नाही, म्हणून इथं तुम्हाला 0 डिग्री असं त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट तुम्हाला अजून क्वेश्चन्स आहेत MCQ मध्ये, हे तुम्ही सोडवू शकता. सेम आत्ताच्या सारखेच आहेत. याच्यामध्ये मेजर्स दिलेले आहेत. मेजर्सनुसार तुम्हाला काढता येतं की ACचं डिस्टन्स वगैरे विचारलं, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम AB या लाईन पासूनचं या C पर्यंतचं डिस्टन्स, जो की आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये सोडवलेला आहे. अगदी त्या पद्धतीचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, PR ची लेंथ काढायची. इथं PR आहे, पायथागोरस थेरम नुसार तुम्हाला काढता येतं. ठीक आहे, ती काढू शकता तुम्ही. नेक्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे ट्रू ऑर फाल्स क्वेश्चन सांगायचं आहे, चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. इथं 2 अँगलचं मेजर्स, म्हणजे इथं दिलेली इन्फॉर्मेशन आहे, इथं 46 डिग्री दिलेलं आहे, तर या अँगलचं मेजर किती असेल? हा 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा, 90 180 अधिक हे करायचं आहे. आणि या सर्व चौकोन तयार होतो. या चौकोनाच्या सर्व कोणांची बेरीज 360 अंश येत असेल, म्हणजे तुम्ही जर हे 134 इथं ठेवलात, त्या दोघांची बेरीज केलात आणि ह्या दोघांची बेरीज 180 याच्यामध्ये ऍड केलात, तर जर 360 येत असेल तर करेक्ट आहे, बरोबर आहे. अन्यथा चुकीचं असणार आहे विधान, बरोबर. हे करेक्ट सेंटेन्स आहे, तुम्ही चेक करू शकता. पुढे दुसरा एक क्वेश्चन दिलाय तुम्हाला, हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन ऑन टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड इट. सर्कलच्या आउटसाइड पासून आपल्याला किती पॉइंट्स टँजंट काढता येतात, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. MCQ मध्ये तुम्हाला 1 मार्कसाठी विचारला जाण्याची शक्यता आहे. या पार्टवर प्रिव्हियसली आज क्वेश्चन्स कोणकोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मार्च 2022 मध्ये 1 मार्कसाठी प्रश्न तुम्हाला होता, की या ठिकाणी MCQ मध्ये होता. या प्रकारचा प्रश्न आपण सोडवलेला आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये, तो तुम्ही बघू शकता. नेक्स्ट 2 मार्कसाठी मागच्या वर्षी जुलैमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि याच्यावर प्रश्न कसा आहे बघा, तुम्हाला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायचा आहे. इन द फिगर सर्कल विथ सेंटर इज D, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे टचेस साइड ACD, अँगल ACD ॲट A अँड B मध्ये सांगितलेलं आहे, बरोबर आहे. डायग्राम इथं आलेली नाहीये आपली. अँगल ACB इज इक्वल टू 52 डिग्री. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपला जो काही थेरम शिकलेला आहे, टँजंट सेगमेंट थेरम असेल वगैरे, बरोबर आहे, किंवा आत्ताचा जो पार्ट आहे अगदी त्या पार्टनुसार, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला अगोदरची जी डायग्राम होती कोणती, तुम्ही इथं जी आपण बघितलेली होता क्वेश्चन मध्ये, ही डायग्राम, इथं जसं सेंट्रल अँगल तुमचा चेक केला होता 360 डिग्री नुसार,
अगदी त्या पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ॲक्टिव्हिटी याचं मेजर्स तुम्हाला काढायचं आहे आणि ते 128 येणार आहे तुम्ही सोडवल्यानंतर. इथं डायग्राम नसल्यामुळे आपल्याला हे बघावं लागलं. नेक्स्ट मार्च 2020 मध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे तुम्हाला याचं डिस्टन्स काढायचं आहे. या दोघांचं डिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असणार आहे. बाय पायथागोरस थेरम तुम्ही याचे आन्सर काढू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे म्हणजे याचे आन्सर अशा प्रकारे असणार आहे. ते किती असेल 6 युनिट्स हे रेडियस असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 3 मार्क्ससाठी मार्च 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला काढायचं काय आहे बघा बरं. फाइंड द अँगल बिटवीन 2 रेडाय. बरोबर आहे. 2 रेडियस मधला जो काही अँगल आहे म्हणजे हा अँगल काढायचा. काढता येईल. अगोदर आता म्हटल्याप्रमाणे हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा, हा 110 अंशाचा, म्हणजे याच्याशी असलेला लिनियर आहे. अँगल्स इन लिनियर पेअर आहे म्हणजे हा 70 डिग्रीचा आहे. 360 मधून 90 आणि हे 70 जर वजा केला तर रिमेनिंग अँगल म्हणजे तुमचा काय असणार आहे. ह्या 2 रेडियस मध्ये तयार होणाऱ्या अँगलचा मेजर तुम्हाला या ठिकाणी काढता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले प्रॅक्टिस सेट 1.1 च्या अनुषंगाने क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आणि इथं प्रॅक्टिस सेट 1.1 चा बराच सारा पार्ट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. नेक्स्ट पार्ट जो आहे 1.2 च्या अनुषंगाने तो आपण लवकरच घेऊन भेटूयात. धन्यवाद.